निवडणुकीपूर्वी लाडक्या असलेल्या बहिणी आता विभागल्या जाणार। बहीण आता नावडती आणि लाडकी होणार। अर्ज छाननीच्या मुद्द्यावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या हस्ते नवीन शैक्षणिक प्रयोगशाळेचं उद्घाटन। यावेळेला आतिशी यांनी प्रयोगशाळेतल्या विविध उपकरणांची घेतली माहिती। पुण्यामध्ये आर्मी डेच्या निमित्तानं रेस कोर्सवर नो युअर आर्मी या प्रदर्शनाचं आयोजन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वाभिमान अपार्टमेंट्सचं उद्घाटन। मोदींनी लाभार्थ्यांना अपार्टमेंटच्या चाव्या केल्या सुपूर्द। आसाममध्ये अश्विनी वैष्णव यांनी टाटा अल्ट्रा मॉडर्न सेमीकंडक्टर कारखान्याच्या बांधकामाचा घेतला आढावा। तिथल्या प्रत्येक गोष्टीची केली पाहणी। एनईएफटी आणि आरटीजीएस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयचा मोठा निर्णय। पैसे पाठवताना ग्राहकांना पैसे पाठवणाऱ्या लाभार्थ्याचं नावही पाहता येणार, त्यामुळे चुकूनही चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचा धोका टळला। वर्षभरामध्ये सोनं 20% महागण्याची शक्यता। 10 वर्षात पहिल्यांदाच एवढी वाढ होण्याचा वित्तीय अहवालातून अंदाज। जागतिक अस्थिरतेमुळे सोनं खरेदीस पसंती। परदेशी जाणाऱ्यांना केंद्र सरकारला आता वैयक्तिक माहिती सांगावी लागणार। प्रवासाचा खर्च कुणी आणि कसा उचलला याविषयीची माहिती आता सरकार गोळा करणार। चीनमध्ये कोरोनासारखा नवीन व्हायरस। लहान मुलांवर जास्त प्रभाव होण्याची शक्यता। देशात आणीबाणी जाहीर झाल्याचाही दावा। 2019 मध्ये चीनच्या वुहानमधूनच झाला होता कोरोनाचा प्रसार। जळगावच्या 40 गावात बिबट्याचा धुमाकूळ। शेतात खेळणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला। हल्ल्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू। आणि जालन्यातील सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र आजपासून बंद। कापसाचा साठा वाढल्यानं कापूस खरेदी केंद्र बंद। शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस न आणण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।